तुम्हाला कधी असं वाटतं का की जगभर फक्त फेक लोकच भरलेत, सगळे फक्त नाटक करतायत? तर मग तुम्ही आणि होल्डन कॉफिल्ड यांच्यात बरंच काही कॉमन आहे. ही कहाणी आहे 16 वर्षाच्या प्रोफेशनल ओव्हर थिंकरची. जग भयानक आहे, सगळे लोक फेक आहेत असं तो सतत म्हणत राहतो. होल्डनला आणखी एका महागड्या शाळेतून हकलून दिलं जातं आणि तो ठरवतो की आईबाबांना सांगण्यापेक्षा चला आपण न्यूयॉर्कमध्ये भटकूया. आणि न्यूयॉर्कमध्ये गेल्यावर खरी गंमत सुरू होते. होल्डन ज्या माणसाला पाहतो तो प्रत्येक माणूस होल्डनला फेक वाटू लागतो, म्हणजे त्याचं वागणं बोलणं त्याला फेक वाटू लागतं. पण खरी गोष्ट काय आहे? सगळ्या सॅरकॅझमच्या, कुरकुरीच्या आणि लाईफ बकवास आहे या विचारांआड होल्डन फक्त हरवलेला आहे. त्याला त्याचा लहान भाऊ सतत आठवत राहतो. त्याला बदल आवडत नाही आणि तो मुलांना मोठं होण्यापासून वाचवायचं स्वप्न बघतो. ऐकायला भारी वाटतं, पण खोलवर बघितलं तर हे मनाला भिडतं. होल्डनचं एक स्वप्न आहे, द कॅचर इन द राय बनायचं. मुलांना मोठं होण्याच्या कड्यावरून खाली पाडायचं, थांबवायचं. पण ते खरंच शक्य आहे का? होल्डनला उत्तर सापडतं का? तो कुरकुर करणं थांबवतो का? तो शेवटी सगळ्यांना फेक बोलणं बंद करतो का? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर पुस्तक वाचा. जर तुम्हाला डीप, भन्नाट सॅरकॅझम आणि न्यूयॉर्कमधल्या भटकंतीचं कॉम्बिनेशन आवडत असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. फक्त होल्डनसारखं निगेटिव्ह होऊ नका. या पुस्तकाचं नाव आहे कॅचर इन द राय आणि या पुस्तकाचे लेखक आहेत J.D. सॅलिंजर. आता हे पुस्तक नक्की वाचा, नाहीतर मीही समजेन की तुम्ही पण फेक आहात.